धार्मिक भावना दुखवून महिलांना टार्गेट करण्यात आलं। नाशिक टीसीएस प्रकरणातील सरकारी वकील अजय मिसरी यांची प्रतिक्रिया। हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रकरण लवकरच फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्यात येईल। अजय मिसरी यांची माहिती। यात एक पर्टिक्युलर समाजाच्या मुलींना 25 ते 30 वयोगटातल्या मुलींना टार्गेट करण्यात येऊन त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची घरगुती परिस्थिती हा विचारात घेऊन त्यांना टार्गेट करण्यात आलं। यात आदेशासाठी अद्याप तारीख दिलेली नाही कोर्टाने। तर सोलापूरच्या भोंदू मनोहर भोसलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। करमाळामध्ये फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणामध्ये भोंदू मनोहर भोसले अटकेत आहे। याआधी कोर्टानं भोंदू मनोहर भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली। तर रायगडमध्ये सीएनजी संप मिटला तरीही पंपावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। रायगडमध्ये सीएनजीसाठी वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळते। पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। वाहन चालक त्रस्त झाले। रायगडमध्ये सीएनजी वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या सीएनजी पंपावरती पाहायला मिळतात। रायगडमध्ये सीएनजी साठी वाहन चालकांनी गर्दी केली आहे। वाहन चालक सध्या त्रस्त झालेले आहेत। तर आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या इगतपुरीमध्ये पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल संपलेलं आहे। इगतपुरीतील 4ही पेट्रोल पंपावरील डिझेल संपलंय। उद्या पेट्रोल डिझेल उपलब्ध होण्याची कर्मचाऱ्यांनी शक्यता वर्तवलेली आहे।